खूप क्रिस्पी झालंय बघा. आवाज आला ना. तू वाया का बरं घालते पण? वाया नाहीये, क्रिस्पी झालंय असं. हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना. पूजा आणि ऋतू ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ. तर आता जवळपास इव्हिनिंगचे ना 7:45 वाजत आले. आमची देवपूजा वगैरे सगळं झालं आणि आम्ही फ्रेश पण दिसतोय. आणि आज ना आमच्याकडे खूप गारवा असल्यामुळे मी स्वेटर घातलेले आहे. तसं तर मी रोजच घालते, ठीक आहे. त्यानंतर स्पेशल गोष्ट तुम्हाला सांगायची आज की आज आमच्या घरी आज एक स्पेशल मेनू बनणार आहे. तर तो काय असणार आहे चला आपण ऋतुताईंना विचारून घेऊ. काय चाललंय इकडं, काय करताय? स्पेशल दाल पकवान. आज मिस्टरांचं आणि गणेश भाऊंचं फेवरेट दाल पकवान बनवायचंय. रोज एक म्हणजे नाही का पनीर भाजी खाऊन रोटी खाऊन बाहेरचं खाऊन कंटाळा आलाय. आणि दोघं पण उल्हासनगरला खूप दिवस राहिलेले, त्याच्यामुळे उल्हासनगरची फेवरेट डिश आहे, फेवरेट नाही फेमस डिश आहे आज, त्याच्यामुळे ती करायची आज आपल्याला. आणि जसं की सर्वांना माहिती ती दाल पकवान करायला 5 डाळी लागतात. त्यात सर्व 5 डाळी मिक्स करून घेतल्या. थोडीशी जास्त चण्याची डाळ घेतलेली आहे. सर्व डाळी मिक्स करून त्याची शिट्टी काढायची, म्हणजे आपल्याला ते शिजून घ्यायचं व्यवस्थित आणि मस्त पकवान करायचं बेसिक. बघत राहा तुम्ही कसं करतोय. आम्ही याच्या आधी पण केलेलं आहे आणि सगळ्यांना खूप आवडलंय, त्याच्यामुळं आज म्हटलं चला काहीतरी स्पेशल करू. मिस्टरांचं तर डाएट चालू आहे, पण पकवान बघून काही सांगू नाही शकत, डाएट तुटू पण शकतोय. ते मुद्दाम म्हणतील की माझा डाएट चालू म्हणून तुम्ही मुद्दाम केलंय आज, पण बघू आता काय. नाही, डाळीमध्ये भरपूर प्रोटीन राहील. प्रोटीन आहे, एखाद 2 ठीक आहे, एखाद दिवशी चालूच जाईल. कारण त्यांना सोडून एवढं आम्ही खाल्लं तर परत म्हणतील मुद्दाम तुम्ही एवढं केलंय. आणि इथे 5 प्रकारच्या डाळी टाकल्या आता गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून. आणि आता आपल्याला कुकरची शिट्टी लावायची. कुकरची शिट्टी काढून व्यवस्थित मस्त शिजवायचं आहे आणि घट्ट करायचं, त्याच्यामुळे थोडी जास्त डाळ घेतलीये. आणि इकडे बघताय चिंच पण पाण्यात भिजत ठेवली, आपल्याला चिंचेची चटणी पण करायची आहे. चला आता डाळ तर शिजत टाकली ऋतुताईंनी, पण आता पकवान पण करायचंय. तर पकवान करण्यासाठी ना आपल्याला रवा आणि मैदा मिक्स करून तो मळायचा आहे. तर त्याच्यासाठी आता मी ते साहित्य घेतलंय. सगळ्यात आधी रवा घेतलाय आणि तो व्यवस्थित चाळून घेतला मी आधीच, स्वच्छ चाळून घेतला, बघून घेतला. तर हा जवळपास पावशेर रवा असेल. तर इथे थोडासा रवा घेतलाय, त्यामध्ये आपल्याला टाकायचंय मैदा. तर आम्ही काही 4-5 जण आहे, त्यामुळे जास्त काही मैदा नाही घेते, जवळपास पावशेरला थोडासा वरती. आता याच्यामध्ये टाकायचे मीठ. मी 1 चमचा मीठ टाकते, अजून थोडंसं टाकते, ठीक आहे बस. त्यानंतर जिरं खूप छान लागतात पकवानमध्ये, मस्त जिरं टाकलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ओवा ना डायजेशन चांगलं राहतं आपलं, म्हणजे पचन चांगलं होतं. मैदा खाल्ल्यावर मैदा खातो ना आपण, आणि तो तळायचा पण आहे नंतर पुढे, त्यामुळे ना पचन व्हावं म्हणून ओवा टाकायचा असतो. आणि ओव्याला ना स्मेल असतो ना, तुम्हाला खूप आवडतो, छान वाटतं खाताना पण, असं नाही का दाताखाली आलं ना छान वाटतं खायला. तर आता हे मस्त मिक्स करून आपल्याला मळायचं आहे. आणि मळताना त्याच्यात थोडं तेल टाक, तेलाचं मोहन टाकायचं. तर ते पण मी आता गरम करते पहिले, तर मग दाखवते. गरम तेल टाकलं ना म्हणजे खुसखुशीत होतील आणि आपल्याला मस्त कडक असं एकदम पातळ लाटून घ्यायचं छान. चला, इकडे डाळ उकळली आपली मस्त, त्याला आता झाकण लावू आणि मस्त चांगल्या 5-6 शिट्ट्या होऊ देऊ, म्हणजे छान मऊ डाळ शिजेल. आणि या साईडला मस्त तेल गरम करते मी, आपल्याला तेलाचं मोहन टाकायचंय, तर त्यामुळे मस्त कडक कडक तेल टाकायचं त्याच्यात. त्याच्यामध्ये मस्त तेलाचं मोहन. आता हे मिक्स करायला मी चमचा घेते. गरम आहे ना, मला भीती वाटते. आणि ना रवा टाकल्यामुळे ना अजून त्या छान खुसखुशीत होतात. नुसत्या मैद्याच्या पण होता, पण रवा टाकल्यावर अजून छान लागतं.
थोडं जसं पाणी लागेल तसं टाकून मळून घे छान. तोपर्यंत मी इकडं कांदे वगैरे कापून घेते. इथे ना डाळ बनवायसाठी मी कांदा आणि टोमॅटो कापून घेते. तसं काही जण फक्त डाळ म्हणजे डाळ शिजवतात आणि त्याला फक्त लाल तिखट आणि लसणाची फोडणी देतात आणि त्यानंतर पकवानासोबत खाताना मग वरून कांदा आणि टमाटर टाकतात. तर आम्ही तसं नाही करत. आम्ही कांदा टोमॅटोची फोडणी पण देतो आणि वरतून खाताना पण थोडासा टाकतो, म्हणजे अजून छान टेस्ट येते त्याला. आणि त्याच्यात थोडंसं आपल्याला जी चिंचेची चटणी बनवायची ना तर ती झाली आम्हाला कुकर तर आमचं सांगतं नाही. आम्ही काही बोलायला लागलं तर कुकरने मध्ये शिट्टी दिलीच पाहिजे. तर जाऊ द्या, त्यात जास्त शिट्ट्या देण्याच्या आधी मी आता आवरून नाही सगळी तयारी करून घेते, मग तुमच्याशी बोलते. आज आमच्या घरी दाल पकवान बनतोय, पण अमोल भाऊ पपईच खाणार आहे कारण त्यांचं डायटिंग एकदम स्ट्रिक्ट आहे. कडक डायटिंग चालू आहे त्याच्यामुळे ते पपई खाणार आहे. त्यांना बोलली होती जाऊ द्या खा, तुमचं फेवरेट आहे. नको म्हणताय हा टेस्ट करा एखादं. आम्ही व्हिडिओ नाही घेणार. मला व्हिडिओ साठी कुठे खायचंय, व्हिडिओच्या मागं मला माझं पोट हे करायचंय, मला व्हिडिओ साठी कुठे हे करायचं. आम्ही दोन उड्या मारायच्या ना, दोन उड्या मारायचं खड्डा पडेल ना. एवढं वजन आहे का? एवढं नाही वजन तुमचं. नाही, दोन उड्या मारल्याने पोट नाही वाढत. ऐकलं का? रोज सकाळी वरती टेरेसवर. मी पहिला असंच डाएट करायचो, पण मध्यंतरी बंद झालं 3-4 वर्षापासून. लग्न झाल्यापासून बंद झालं. छान छान रेसिपी. ऋतूच्या प्रेमामुळे, ऋतूच्या मेजवानीमुळं माझं पोट एकदम वाढलं. उलट तुम्हाला सगळं चांगलं चांगलं करून खाऊ घालत होती, त्याच्यामुळं वजन वाढलं असं, पोट नाही वाढलं, वजन वाढलं. ठीक आहे, जाऊ दे आता कमी करेल. आपली डाळ मस्त शिजलेली आहे, बघताय तुम्ही. छान झाली आणि खूप म्हणजे असं खूपच अशी बारीक नाही केली, थोडेसे असे छान वाटतं, असे डाळिंबासारख्या दाताखाली येतात तेव्हा. गोळे करून घेते आता थोडीशी, म्हणजे लाटायला सुरुवात करता येईल. झालं इकडं बरेच, थोडे आधी गोळे करून ठेवले का म्हणजे पटापट लाटता येईल. तुम्ही बघितलं माझी डाळ बनवण्यासाठी सर्व तयारी झालेली होती आणि एक साईडला पूजा पण पकवान बनवण्यासाठी गोळे तयार करून घेत होती. तोपर्यंत म्हटलं चला डाळीला फोडणी देऊ, तर गॅसवर पातेलं ठेवलं आहे, त्यात तेल टाकलं, मस्त गरम मोहरीची फोडणी दिली, त्यात कढीपत्ता टाकला आणि लसूण परतायला टाकला. लसूण छान परतून घेतला. त्यानंतर मग कांदा टाकला. कांदा थोडा जास्तच टाकला होता कारण कांद्यामुळे थोडी छान टेस्ट येते अजून. आणि काही जण आहे ना फक्त हरभऱ्याची डाळ करतात, पण आम्ही 5 डाळी मिक्स केलेल्या आहे, अजून छान लागते ते 5 डाळी मिक्स असल्यावर. या तुम्ही पण आमचं खायला. पातळ लाटायचं ना. इकडे पूजा लाटते मस्त डाळ पकवान लाटते, पकवान. आणि ना ते लाटून झाल्यावर त्याला ना आपला काट्याचा चमचा असतो ना त्याच्याने असं होल करायचे, म्हणजे तो फुगणार नाही आणि छान कडक होईल, मस्त क्रिस्पी क्रिस्पी. पळतोय तो तो म्हणते मला लाटू नका. इकडे आपला कांदा पण चांगला परतत आला होता, तुम्ही बघताय कांद्याचा रंग असा हलकासा गुलाबी झाला आहे. त्यानंतर मग त्यात टोमॅटो टाकले. टोमॅटो टाकून पण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यांना पण पाणी सुटेपर्यंत थोडं जास्त परतून घ्यायचं. त्यानंतर मग त्यात परतल्यानंतर त्यात हळद टाकायची, हळद, लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला, आपल्याकडे जे मसाले असतील ते टाकायचे. काहींना जास्त तिखट आवडत नाही तर थोडं
कमी तिखट टाकलं तरी पण चालतं. आणि इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे आणि 1 चमचा कलरवाला तिखट टाकलं आहे, म्हणजे जे आपलं काश्मीरी लाल मिरची असते ती टाकलेली आहे. त्यामुळे मसाल्याला कलर पण छान येतो आणि आपल्या डाळीचा पण कलर खूप छान दिसतो. तर ते टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मस्त छान परतून घ्यायचं आहे. आपला मसाला रेडी झाला आहे पक्वानचा. त्याच्यात आता आपल्याला ही शिजवलेली डाळ टाकायची आहे. कुकरले जड वजनापेक्षा कुकर जड. बसलं ग पातेल्यात बसलं. मिक्स करायचं अजून. काही जण ना फक्त प्लेन डाळ करतात, प्लेन, आणि त्याच्यावर मस्त मग चटणी, हिरवी मिरचीचा ठेचा, नाही ठेचा नाही, हिरव्या मिरचीची चटणी, त्याच्यानंतर इमलीची चटणी, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि वरतून मस्त शेव, बारीक शेव. आम्ही पण तसंच करणार आहे काहीतरी. आणि इकडे अजून चटणी करायची आपल्याला, चिंच आणि गुळाची चटणी करायची मस्त. याच्यात थोडं पाणी ना ते पण याच्यात टाकणार आहे, म्हणजे याला पण थोडी टेस्ट छान येते अजून. आणि इकडे माझं पक्वान बनवायचं काम चालू आहे, बघताय तुम्ही इथं. हे बघा आपले पक्वान मस्त. आता इथं खाली पेपर अंथरले, पेपरवर टाकायचे, म्हणजे थोडे साचले का मग एका खट्टी थोडे करून तळून घेऊ, नाही का नाही. तर आता ना आपल्याला मस्त चिंच आणि गुळाची चटणी करायची आहे दाल पकवानवर खायला. तर बघा आम्ही कशी करतो चटणी. तर सर्वात आधी तर तेल टाकलं थोडंसं, त्याच्यात आहे ना जिरे टाकायचे आणि लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकलंय म्हणजे थोडी तिखट, आंबट, गोड सर्व मिक्स. आणि जे आपण हे गुळाचं चिंचेचं पाणी केलेलं आहे ना ते पाणी टाकायचं. हे पाणी टाकलं का त्याच्यात गूळ टाकायचं आहे, म्हणजे तिखट पण, गोड पण आणि आंबट पण मिक्स चटणी. थोडं किसून घेतलंय गूळ, म्हणजे पटकन मेल्ट होईल त्याच्यात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त कमी घालू शकता, जास्त आंबट पाहिजे चटणी तर तसं पण घालू शकता. सर्दी झाली रिद्धीला. आणि आमचा शेफ आलाय, शेफ नाही आलाय. हाय कर रिद्धी सगळ्यांना. आज काय सांगा आपल्या घरी. आज आपल्या घरी काय काय रेसिपी काय रेसिपी आज घरी ना काय विसरली का ती. दाल पकवान. दाल पकवान. मग आता तू तुमच्या घरी जेवशील का इथे जेवशील. इथं मग तुझा तर कसा दुखतोय ना. हा आता जाऊ दे ना. मिरची गोळी खाल्ली. विक्सची गोळी खाल्ली का तू. ठसका झाला ना. इकडे आपलं पकवान बनवत आहे. इकडे आपलं पकवान बनवतोय. तू काय खाशील. ती पुरी आणि ना भाजी पण. ठीक आहे, चल आता या थोड्या चटणीत मीठ पण टाकायचं. लसूण सोला आमचं झालं आता सगळं. लसूण नाही सोलायचं आता. लसूण नाही सोलायचं नाही, फक्त जेवण करायचं आता. हो. आता हे आपल्याला तळायचंय रिद्धी थोडा वेळ. मस्त पापड बनवायचंय त्याचा. आणि मी भाजी बनवली आहे. आणि यांनी ना फक्त लाटले. सगळं रिद्धीने केलं बरं का. 10 घरी आमच्या किचनचा वास बसवले का ग. हा दोघींनी हा भात आणि भाजी केली आहे. ठीक आहे. रिद्धीने केलंय बरं का. तुम्हाला खायचंय का. खोटं बोलते ती, तिने नाही केलं. खरं सांग कोणी केलंय. खरं सांग. तू होती का घरामध्ये. नव्हती तू. नव्हती. रिद्धीने केलं, तुम्हाला नाही माहिती. मी तू हॉलमध्ये होता आली आणि ना शिजायला टाकलं. अगं पण ऋतू मामी त्याची व्हिडिओ बनवली आहे ना आधी. आमच्याकडे प्रूफ आहे. आमच्याकडे प्रूफ आहे ना. ते बनवलं, आमच्याकडे व्हिडिओ काढलेली. बरं बाई, आम्ही खोटं बोलतोय. जाऊ दे, सगळं रिद्धीने बनवलंय आज, है ना रिद्धी. भात आणि लाटलं आणि मी आहे ना हे भाजी केली. ठीक आहे. कसली भाजी केली सांग बरं. मी हा पकवान सोबत भाजी. कसली भाजी ते सांग ना. भाजी कसली. माहिती नाहीये.
लोणच्याची काय भाजी असते का? डाळ भोपळे बनवली म्हणा मी. डाळ बनवली. डाळ बनवली का? ठीक आहे जाऊ द्या. आता डाळ कोणची? अगं तूच बनवली, विसरली तू. कोणची? पाच प्रकारच्या डाळी एकत्र करून आपण डाळ बनवली. अच्छा, मग आता खोटं बोलली ना? खोटं बोलली, मग भाजी बनवलीच नाही आम्ही तर कसं काय? जर पकडलं गेलं खोटं बोलली. आपले खूप सारे पक्वान लाटून झाले म्हटलं, आणि आता तेल पण ठेवलंय गरम करायला. एक साइडला आपली चटणी होतीये आणि जेवढे झाले तेवढे आता मी तळून घेते. आणि रिद्धीला भूक लागली कारण है ना रिद्धी? हाँ जल्दी जल्दी बना, मुंह में पानी आ रहा है. पानी आ रहा है क्या? और पेट में भी चूहे दौड़ रहे. चूहे दौड़ रहे तेरे पेट में? हाँ ठीक है बनाती हो. हाँ. तूने खाया नहीं क्या कुछ सुबह से? सुबह से एक भी दाना नहीं खाया. कितना झूठ बोलती है, कितना झूठ बोलती है. एक भी दाना नहीं खाया. एक भी दाना नहीं खाया उसने, एक भी दाना नहीं. मुंह में पानी आ रहा है, जल्दी बना. जल्दी बनाती हूँ. ठीक है. लोग म्हणते रिद्धी तू हिंदी बोलती, मध्येच काय बोलती. पेट में चूहे दौड़ रहे. रिद्धी येडी, रिद्धी थोडीशी येडी है ना रिद्धी? नहीं. हो. परत इथंच टाकते, त्याच्यात पीठ मळलं होतं त्याच्यात, म्हणजे जास्त मोठे ना ते थोडे. चला पक्वान बघते तुम्ही, एवढा साईजचा बनवलाय, छान आहे, मस्त मोठा पापडाच्या साईजचा झालाय. तेल तापते आपलं, टाकलंय का? नको रिद्धी. मला पण करे. तेल ना थोडं कडक तापवायचं, मध्यम गॅसवर, म्हणजे असं बारीक थोडं तेल जर तापलं नाही ना तर खूप तेलकट होतो तो पक्वान. पापडासारखी खाकरा कसा असतो आपला कसा दिसा लागतो. आला का आम्हाला मामा ती? मम्मीला नाही इथून झाला तुझं. हा झालं नाही 2 मिनिटं. काय ती शेव आणली, शेव. खुशबू तो बहुत अच्छी आ रही है. शेवची खुशबू येते तुला? रिद्धीला शेवची पण खुशबू येते. गेली भांड्यात, गेली गेली भांड्यात, गिर गई मैं. गिर गई तू. हाँ मेरा दादा भी फूट गया शेर का. तर तुम्ही इकडे बघितलं की रिद्धीची किती बडबड चालू होती. आणि रोजच रिद्धी आमच्या घरी असते, कारण तिला पण करमत नाही घरी आल्याशिवाय, आणि ती आली नाही तर आम्हाला पण करमत नाही. तर इकडे बघताय तुम्ही की मी तेलात आपला जो आपण हे बनवलं होतं, पक्वान बनवलं होतं, तो टाकला आहे आणि एकदम पातळ पापडासारखा लाटलेला आहे. आणि तो तळताना पण त्यात तो फुगू नये म्हणून त्यावर सारखं आपला जो झारा असतो तो फिरवत राहायचा, म्हणजे तो फुगणार नाही. आणि मस्त छान कडक होईपर्यंत तो तळून घ्यायचा. तळल्यानंतर तुम्ही बघताय एकदम पापड जसा असतो आणि आपला खाकरा जसा असतो तसा लागतो, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतो. बघताय पूर्ण परतभर झाले होते तळून, आणि अजूनही काही तळायचे बाकी होते. इकडे डाळ पण झालेली होती, तर ताट रेडी केलं. पहिले ताट देवाला दाखवलं, त्यानंतर मग मम्मींना पण भूक लागली होती, मम्मींना पण वाढून दिलं. इकडे पूजा मम्मींसाठी कांदा आणि शेव घेऊन आली होती, त्यांना शेव आणि कांदा पण दिला. आणि त्या म्हणत होत्या की छान झालं आहे, तर त्यांना पण जेवायला दिलं आधी. त्यानंतर मग रिद्धीला पण जेवायला दिलं, तिला पण भूक लागली होती, ती पण म्हणत होती मला लवकर द्या. झालं रिद्धी? छान. कसं छान? हॉटेलपेक्षा छान. हॉटेलपेक्षा छान. अजून काही देऊ का तुला? कांदा पाहिजे? इमलीची चटणी? पोटभर खा, मग अजून भरपूर आहे. तर एकीकडे रिद्धी आणि मम्मी जेवायला बसल्या होत्यात आणि एकीकडे आम्ही मस्त गरम गरम पक्वान तळून घेत होतो. पक्वान खूप सारे दिसत आहे, ते पूर्ण परातीत दिसत आहे. आणि पक्वान उरले तरी पण ते दुसऱ्या दिवशी छान चहासोबत पण खाता येतात आणि चहासोबत पण खूप छान लागतात, त्यामुळे थोडे जास्तच केले होते. दाल पकवान रेडी आहे आणि इथे चिंचेचं पाणी, शेव, कांदा सगळी तयारी झालेली. आता फक्त जेवायला बसायचंय. या सगळ्यांनी जेवायला. आम्ही सगळे जेवायला बसणार आहे, तर तुम्ही पण सगळ्यांनी आमच्यासोबत जेवायला या. एवढं आम्ही नाही खाणार आहे, उरलं उद्या खातील परत. हा, आम्ही दोघे तिघच राहिले. आता आम्ही दोघे राहिले, मिस्टर राहिले फक्त. बाकी ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण झालंय, तर भरपूर उरणार आहे ते. उद्या सकाळी खाता येईल पॅक करून. उद्या सकाळी पापडी चाट म्हणून खायचं. चला, या तुम्ही पण खूप खायला. क्रिस्पी झालंय बघा.
आवाज आला ना? तू वाया का बरं घालते पण? वाया नाहीये, वाया नाही, दाखवते खातील मी. ते, खातील. क्रिस्पी झालंय असं. छान आहे, छान छान झालंय. तुम्ही पण बनवून बघा. खूप कुरकुरीत झालंय, खूप मस्त झालंय. तुम्ही पण आमची रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. चला आता जेवण करतो आम्ही. माझ्या मिस्टरांना आहे ना तारक मेहता शिवाय आहे ना जेवण नाही उतरत घशा खाली, नाही का? असं अडकून राहतं का हो? खाली नाही जात. ते सगळ्या इंडियन लोकांचं इंडियन लोकांचं. तर आमचे जेवण वगैरे झाले. तर शेवटी मी गणेश भाऊ आणि पूजा आम्ही तिघच जण बाकी होतो. आमच्या तिघांचे पण जेवण झालं. मिस्टरांनी नव्हतं खाल्लं. मिस्टरांनी तुम्ही बघितलं फक्त पपईच खाल्ली होती. त्यामुळे मग ते खाऊन लगेच झोपायला गेले. त्यामुळे आम्ही तिघच जण होतो आणि थोडा उशीर पण झाला होता. आणि सर्वांना माहिती आहे की काही एखादी रेसिपी करायची म्हटली किंवा काही एखादं नवीन करायचं म्हटलं तर खूप सारे भांडे निघतात. तर तुम्ही इकडे बघताय की किचनवर खूप सारा भांड्यांचा ढीग पडला आहे. तर मी पटापट आता भांडे घासून घेते. पूजा पण पुढचं घर वगैरे झाडून घेत होती आणि फरशी पुसली ती पुढे पण. त्यामुळे मग म्हटलं चला पटापट भांडे घासून घेऊ इथे. तर मी एक एक भांडे घासून घेत होती, कारण असं म्हणतात की रात्री किचनवर भांडे ठेवू नये. रात्री किचन असं खराब स्वच्छ करून घ्यायचं, कारण आपल्या किचनमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि असं खरकटं किचन बघितल्यावर लक्ष्मी आपल्या किचनमध्ये राहत नाही. त्यामुळे रोज रात्री मी किचन स्वच्छ करून घेते आणि किचन स्वच्छ केलं नाही तर मला ते आवडत नाही. रात्री कितीही उशीर झाला तरी पण किचन स्वच्छ केल्याशिवाय आम्ही झोपत नाही, कारण सकाळी उठल्यानंतर तो खरकटा किचन बघितला तर ते पण असं खूप कसं तरी होतं. त्यामुळे आजपर्यंत कधीच आम्ही रात्री किचनवर भांडे ठेवलेले नाही. रात्री किचन स्वच्छ करूनच आम्ही झोपतो. तर मग किती पण उशीर झाला तरी पण चालेल. आणि असं म्हणतात की त्यामागे सायंटिफिक कारण पण आहे. जर किचनवर खरकटी भांडी असेल तर आपल्या किचनमध्ये झुरळ होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे ते असं खरकट ठेवायचं नसतं किचनवर. तर चला मी पटापट भांडे सर्व घासून घेते. त्यानंतर मग किचन ओटा पण घासायचा आहे. किचन ओटावर पण आज तुम्ही बघितलं की पक्वान तळले तर तेलकट डाग पण असतात आणि रोज आपण काही ना काही स्वयंपाक करत असतो, त्याचं काही ना काही किचनवर खरकटं उडत असतं. त्यामुळे ते पण स्वच्छ करून घ्यायचं. सर्व किचनवरची भांडी घासून झाली, धुवून झाली. किचनही स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर आपली जी किचन समोरची स्टाईल असते ती पण व्यवस्थित छान घासून घ्यायची. त्यामुळे तिच्यावर पण तेलकट डाग राहत नाही. आणि किचन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा एक कपड्याने मी किचन पुसून घेते, कारण ते ओलं ओलं असलं तरी पण तिथं माशा वगैरे भनभन करत असतात. तुम्ही इकडे बघताय 2 जाळ्या भांडे घासले आज. खूप भांडे निघाले होते आणि उशीरही खूप झाला होता. आणि तुम्ही इकडे बघताय की किचन आवरल्यानंतर आपलं किचन किती छान दिसतं आणि खूप असं सुटसुटीत आणि छान आवरलेलं नीटनेटकं दिसतं. आणि तुम्ही बघाल की आज 11:15 वाजले होते. रोज आम्हाला हाच टाईम होतो, कधी कधी याच्यापेक्षा जास्त पण होतो. एखाद्या वेळेस फक्त लवकर आवरतं आमचं आणि त्यानंतर मग आम्हाला झोपायचं पण असतं. तर चला, आजचं किचन क्लिनिंग आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल आणि आमचं किचन क्लिनिंग आवडलं असेल कमेंट करायला विसरू नका. चला तर मग उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.